आता पाहूयात विस्तृत बातमीपत्र। सांगलीतील गाजलेला अनिकेत कोथळे खून प्रकरणातील अंतिम युक्तिवादाला गुरुवारपासून सुरुवात झाली। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी गुरुवारी युक्तिवाद केला। तत्कालीन सांगली शहर पोलीस उपनिरीक्षक युवराज कामटे यानं बेदम मारहाण करून अनिकेत कोथळे याचा खून केला होता। युवराज कामटे आणि त्याच्या साथीदारांनी अनिकेत कोथळे यांचा खून कसा केला, हा गुन्हा कसा उघडकीस आला, आंबोली घाटामध्ये तसेच कर्नाटकामध्ये अनिकेत कोथळे याचे जाळून टाकलेले शरीराचे तुकडे हे अनिकेत कोथळे याचेच कसे आहेत, याबाबतचा विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला। पुढील 3 दिवस हा युक्तिवाद सांगली जिल्हा न्यायालयामध्ये सुरू राहणार आहे। सांगली येथील दिनांक 6 नोव्हेंबर 2017 रोजी रात्री 8 ते 9च्या दरम्यान अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे या दोघांनाही सांगली शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक कामटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी बेदम मारहाण करून त्याच्या मृत्यूला ते जबाबदार आहेत अशा तऱ्हेचा युक्तिवाद आम्ही आज न्यायालयात सरकारतर्फे सुरू केला। प्रामुख्याने यामध्ये आम्ही 3 भागात वर्गीकरण केलं। पहिला भाग म्हणजे हा गुन्हा कसा उघडकीला आला, हा गुन्हा लपवण्यासाठी संबंधित PSI कामटे व त्याच्या सहकाऱ्यांनी कसे प्रयत्न केलेत, आणि तिसरा भाग जो राहील की जे अनिकेत कोथळेची डेड बॉडी म्हणण्यापेक्षा त्याला जाळून टाकण्यात आलं होतं आंबोली येथे दुसऱ्या कर्नाटकमध्ये, आणि तेथील त्याचे बॉडी पार्ट्स हे रिकवर करून ते अनिकेत कोथळेचे कसे आहेत हे देखील न्याय वैद्यकांच्या मार्फत आम्ही न्यायालयात सिद्ध केलं होतं। या संदर्भातली जंत्री आज न्यायालयासमोर आम्ही दिली आणि न्यायालयात प्रामुख्याने आम्ही प्रतिपादन आज 3 मुद्द्यांवरती पुन्हा केलं। पहिला मुद्दा म्हणजे हा गुन्हा कोर्शा पोलीस अधिकाऱ्यांना कसं काय उघडकीला आला, आरोपी कामटेने हा गुन्हा लपवण्यासाठी अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे कसे पोलीस स्टेशनहून पळून गेले ही खोटी काल्पनिक हकीकत सांगितली, आणि तिसरं म्हणजे अमोल भंडारेवरती कसं दडपण टाकण्यात आलं होतं याची सविस्तर माहिती 2 पोलीस अधिकारी विशेषतः रोहित चौधरी PSI रोहित चौधरी आणि पोलीस इन्स्पेक्टर काय नाव त्यांचं राजन माने यांचा पुराव्याचा आम्ही युक्तिवाद केला। अजून 2 दिवस हा अंतिम युक्तिवाद चालेल।